काय बकवास चालवले यार लोकांनी. मने भूतानं झपाटलं. अरे जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती कोणाला कशी झपाटेल. अरे बाबा हेच तर आपणाला लोकांना पटवून द्यायचं आहे. पण थोडा वेळ लागेल या गोष्टीला. पिढ्यानपिढ्या ही अंधश्रद्धा चालत आली आहे. ती इतक्या लवकर कशी संपेल रे. तावातावाने बोलणाऱ्या सचिनला विकास समजवत होता. अरे पण विकास, लोक आपलं ऐकून घेतील तर ना. अरे बाबांनो जाऊ दे ना या गोष्टी. हे आता आपलं रोजचंच झालं आहे. मला सांग विकास, तू नवीन बंगला घेणार होतास, त्याचं काय झालं. मगापासून शांतपणे या दोघांचा वादविवाद ऐकणाऱ्या विशालने मध्येच विषयाला बगल देत विकासला प्रश्न केला. त्या प्रश्नानं विकासचा चेहरा उजळला. जवळजवळ फायनलच झालं आहे. येत्या 8 दिवसातच मला बंगल्याचा रितसर ताबाही मिळेल. किमतीच्या मानानं फार छान आणि प्रशस्त बंगला मिळाला रे तुला. आणि शहरापासून गोंगाटापासूनही लांब आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यात. पण काय रे, तुला इतक्या स्वस्तात कसा मिळाला. अरे सचिन, तो नुसता बंगला नाही, तर तो भूत बंगला आहे. त्यामुळे घरमालकाला दुसरं कोणी गिऱ्हाईकच मिळालं नाही. म्हणजे रे, तुला नेमकं काय म्हणायचं आहे विकास. अरे विशाल, त्या बंगल्याबद्दल लोकांनी असे अफवा पसरवले की त्या घरात नरभक्षक भूतांचा वावर आहे. त्यामुळे त्या बंगल्यात कोणी भाड्याने राहायलाच तयार होत नव्हते. शेवटी वैतागून मालकाने तो बंगलाच विकायचे ठरवले. पण तो विकत घ्यायलाही कोणी गिऱ्हाईक मिळेना. मग त्याने त्या बंगल्याची किंमत अर्ध्याहून कमी करून पाहिली, तरी तो बंगला कोणी विकत घेत नव्हते. आणि एक दिवस ही बातमी माझ्या कानावर पडली. अच्छा अच्छा, म्हणून इतक्या स्वस्तात मिळाला तर. हो, आणि मीही तो बंगला मुद्दामच खरेदी करतोय. किमान आता तरी तो मालक आणि ज्यांनी तो बंगला घेतला नाही त्या लोकांना पश्चाताप होईल. आणि भूतं असतात हा अंधविश्वास सर्वांच्या मनातून दूर होईल. वा विकास, म्हणजे लोकांना फक्त सांगण्यापेक्षा तू स्वतःच्या कृतीतूनच लोकजागृती करत आहेस. पण काय रे, स्वार्थातून परमार्थ म्हणतात ते यालाच का. विशालच्या बोलण्यावर सचिन बरोबरच विकासही खळखळून हसू लागला. विकासने समाजातील अंधश्रद्धा संपवण्याचा ठाणच घेतला होता. त्यासाठी तो अंधश्रद्धा उच्चाटन समितीच्या माध्यमातून सचिन व विशालबरोबर काम करत होता. आणि कामातून वेळ मिळेल तसे संदीप नावाचा त्यांचा एक अजून मित्र कधीकधी त्यांच्यासोबत असायचा. थोड्याच दिवसात रितसर व्यवहार होऊन विकास त्या बंगल्यात राहायला गेला. तो त्या बंगल्यात त्या वातावरणात इतका रमून गेला होता की पूर्वी घरी फक्त झोपायला जाणारा विकास आता कामावरून आला की तो बंगल्यातून बाहेर पडायचा ते दुसऱ्याच दिवशी कामावर जायला. रोज संध्याकाळी विशाल आणि सचिनसोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारणाऱ्या विकासचे दर्शन आता दुर्मिळ झाले होते. शेवटी अनेक दिवस विकासची वाट पाहून कंटाळलेले सचिन आणि विशाल एका रविवारी सकाळी विकासला कल्पना न देताच सरळ त्याच्या बंगल्यावर जायचे ठरवतात. त्यांनी संदीपलाही तसा निरोप दिला होता. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी सचिन आणि विशाल विकासकडे जाण्यासाठी संदीपची वाट पाहू लागतात. अरे हा संदीप पण ना कधी वेळेवर येतच नाही. जेव्हा तेव्हा काहीतरी कारण सांगून दांडी मारत असतो. अरे सचिन, असं काही नाही आहे. वडिलांच्या अकाली जाण्यानं बिचाऱ्यावर अचानक बिझनेसची सर्व जबाबदारी येऊन पडली आहे. आणि त्याला बिझनेसमधील जास्त नॉलेजही नाही. त्यामुळे बिचारा गोंधळून गेला आहे. विशाल आणि सचिनचे बोलणे चालू होते. इतक्यात संदीपच धावत पळत त्यांच्याजवळ आला. अरे यार, किती वेळ केलास. सॉरी मित्रांनो, पण तुम्ही पुढे व्हा. मला जरा अर्जंट एका वकिलांना भेटायचं आहे. त्यांना भेटतो आणि मी सरळ विकासच्या बंगल्यावर येतो. मला पत्ता माहीत आहे. चला येतो मी. अरे पण, संदीप जसा लगबगीने आला तसाच निघूनही गेला. चल विशाल, आता आम्हा दोघांनाच पुढं जावं लागेल. हो चल. संदीपही आपले काम आटपून येईलच. तास दीड तासातच सचिन आणि विशाल विकासच्या बंगल्याजवळ पोहोचले आणि क्षणभर थबकलेच. सचिन, अरे हा बंगला आपल्या कल्पनेपेक्षाही खूप प्रशस्त आहे. आणि इथले वातावरणही किती आल्हाददायक आहे नाही. अरे हो ना, म्हणूनच तर बेट्याने हा फायद्याचा व्यवहार केला आहे. बोलता बोलता ते बंगल्याचा गेट उघडून आत आले. पण बंगल्याचा दरवाजा आतून बंद होता. विशालने बेल वाजवली. विकास, ए विकास, अरे दार उघड. काही वेळातच बंगल्याचा भला मोठा दरवाजा करकरत उघडला गेला. समोर विशाल आणि सचिनला पाहून विकासच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. अरे,
तुम्ही असे अचानक? अरे मग काय करणार? तुला वेळ आहे का मित्रांना भेटायला? अरे सचिन हा नवीन बंगल्यात इतका गुरफटून गेला आहे की याच्याकडे आम्हाला साधं भेटायलाही वेळ नाही. विकास गोंधळून गेला होता. त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते. तो फक्त बेदरल्या डोळ्यांनी विशाल आणि सचिनकडे आळीपाळीने पाहत होता. अरे तो असा काय आमची वाट अडवून उभा आहेस? चल बाजूला हो. सचिनने दरवाजात उभा असलेल्या विकासला बाजूला केले आणि तो सरळ बंगल्यात घुसला. त्याच्या पाठोपाठ विशालही होताच. बाहेरचा हा गोंधळ ऐकून बंगल्यातून एक सुंदर तरुणी लगबगीने बाहेर आली आणि समोर अनोळखी लोकांना पाहून तिने घाबरतच विचारले, अहो काय झालं? आणि कोण आहेत हे लोक? अगं तू नको काळजी करू. हे माझे मित्र आहेत. असं होय. किती घाबरले होते मी. त्या तरुणीने सुटकेचा निश्वास सोडला आणि मागे वळून स्वयंपाकघरात निघून गेली. सचिन आणि विशाल मात्र त्या तरुणीकडे ती नजरेआड होईपर्यंत पाहतच राहिले. ती तरुणी आत जाताच त्यांनी आपला मोर्चा विकासकडे वळवला. काय रे? कोण आहे ही तरुणी? आणि ती इथे काय करते? विशालच्या मनात मगापासून खदखदणारी शंका वळवळत बाहेर आली. अरे ती होय. ती ती संगीता आहे. कोण संगीता? आणि ती इथे काय करते? ते अगोदर सांग. सचिन आता निर्वाणीवरच आला होता. तसा विकासचा नाईलाज झाला. मला माफ करा मित्रांनो. सर्व काही इतक्या घाई गडबडीत घडलं की तुम्हाला सांगायला वेळच मिळाला नाही. काय? म्हणजे तू आम्हाला न सांगता लग्नही केलास? विशाल, अरे बोल ना काहीतरी. सचिनच्या बोलण्याने विशालने एक दीर्घ श्वास घेतला आणि तसाच सोडला. अरे विशाल, आता काय बोलायचं ह्या महामानवाला? नवीन बंगला घेऊन ही आम्हाला साधं बघायलाही बोलवलं नाही की आम्हाला साधं भेटलाही नाही. म्हणून आम्ही यानं न बोलवता याला भेटायला आलोय. आणि इथं येऊन बघतोय तर काय, या महाशयांनी लग्नही केलंय. तेही आपल्या जिवलग मित्रांना साधी कल्पनाही न देता. आता काय बोलायचं याला? मला तरी काही सुचेनासं झालंय. अरे पण तुम्ही असे न सांगता अचानक कसे आलात? विकास विषयांतर करण्याचा प्रयत्न करत होता. पण सचिन आपल्या मतावर ठाम होता. अरे विशाल, तुला काही सुचेनासं झालंय. पण मला सुचतंय ना. याला याची शिक्षा मिळायलाच हवी. आज या बेट्याकडून पार्टीच वसूल करू. हां, हे अगदी बरोबर बोललास तू. चल विकास, आवर पटकन. आपण शहरात जाऊ. अरे तुम्हाला पार्टीच हवी ना? नक्की देईन मी. पण विकास विशाल आणि सचिनची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता. पण ते दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. इतक्यात संगीता डोक्यावरचा पदर सावरत पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आली. भाऊजी, पाणी घ्या. संगीताच्या आवाजाने विकासशी भांडणारे विशाल आणि सचिन शांत झाले आणि त्यांनी पाण्याचे ग्लास घेतले. भाऊजी, नमस्कार करते. संगीताने वाकून सचिन आणि विशालला नमस्कार केला. अहो वहिनी, आता नमस्कार करण्याचा जमाना गेलाय. आणि आशीर्वाद वगैरे या गोष्टीवर आमचा विश्वास नाही. काय रे विशाल? हो, खरं आहे सचिन. आम्हाला माफ करा भाऊजी. पण हे सगळं इतक्या घाई गडबडीत घडलं की कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही. भाऊजी, तुम्ही यांच्याकडून पार्टी वसूल कराच. पण त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. मी आत्ताच दिवाणखान्यात सर्व व्यवस्था करते. तुम्ही तिघेच आहात ना? की अजून कोणी येणार आहे? अहो वहिनी, आमचा एक मित्र संदीप येणार आहे. पण त्याला थोडं काम लागलंय म्हणून तो मागे थांबलाय. येईलच थोड्या वेळात. ठीक आहे, येऊ द्यात. मी करते सर्व तयारी. अगं हे काय करतेयस तू? तू नको त्रास घेऊ. त्यापेक्षा आम्हीच बाहेर जातो. होय वहिनी, आम्हीच बाहेर जातो. उगीच आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. अहो त्या त्रास कसला? मला पाहुणचार करायला आवडतो. आणि मी तर यांना आधीच सांगून ठेवलंय, तुम्हाला प्यायचं असेल तर घरीच प्या. माझी काही हरकत असणार नाही. पण बाहेरून पिऊन येऊ नका. संगीता डोक्यावरील पदर सावरत आत गेली आणि तयारीला लागली. यार विकास, तू नशीब काढलंस. वहिनीने तुला पिण्याची परवानगी दिली आहे. तेही घरात. नाहीतर आमच्या बायका. सचिन आणि विशाल एकमेकांना टाळ्या देत हसू लागले. बाहेर त्यांचा काही वेळ चेष्टामस्करीत गेला. इतक्यात संगीता पुन्हा बाहेर आली. भाऊजी, या आत. सारी व्यवस्था झाली आहे. संदीप भाऊजींना केव्हा यायचं तेव्हा येऊ द्यात. तोवर तुम्ही सुरुवात करा. हो वहिनी, चालेल. चल रे विशाल. ए विकास, अरे तू मागे का थांबलास?
विकासला पुढे घालून सचिन आणि विशालही आत जाऊ लागले. विकास त्यांना खुणीनेच थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या दोघांनीही त्याच्या विरोधाला न जुमानता दिवाणखान्यात प्रवेश केला आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. समोर टिपॉयवर 3 काचेचे ग्लास, सोबत ब्लेंडर चॉईसच्या 3 बाटल्या, त्याचबरोबर स्नॅकला काजू, खारे शेंगदाणे आणि मटणही होते. वा वहिनी, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. बऱ्याच दिवसांनी आज विकासबरोबर बसायची संधी मिळाली. अरे सचिन, आता तुझ्या लक्षात आलं का? विकासनं आपल्या लग्नाची गोष्ट आपल्यापासून का लपवून ठेवली होती ते? हो विशाल, आत्ता आलं लक्षात. पण विकास, तुझी कोणतीच गोष्ट आमच्यापासून जास्त वेळ लपून नाही राहू शकत, हे लक्षात ठेव. आपल्याच विचारातील विकास छद्मी हसला. अरे सचिन, बोलत काय बसलास? ग्लासभर? अरे हो, माझा तर घसा खूप कोरडा पडला होता. वहिनींचे खरंच मनापासून धन्यवाद. बोलता बोलता सचिनने 3 ग्लास भरले. चीअर्स करून ग्लास एक दुसऱ्यावर आपटले आणि पार्टीला सुरुवात झाली. पहिल्याच कडक सिपनंतर सचिनने सरळ मटणाचा एक तुकडा उचलला आणि तोंडात टाकला. क्षणभर त्याचे डोळे मिटले गेले आणि तो ती आविट चव तोंडात साठवू लागला. वाह, अप्रतिम! इतके चविष्ट मटण मी आयुष्यात पहिल्यांदाच खातोय. अरे विशाल, मटण टेस्ट करून तरी बघ. सचिनच्या आग्रहाने विशालनेही एक मटणाचा तुकडा तोंडात टाकला. अरे हो यार, मटण खरंच खूप छान झालंय. विकास, तू खूप नशीबवान आहेस. म्हणून तुला सुगरण पत्नी मिळाली आहे. खरंच, अरे अशी पत्नी मिळायला भाग्य लागतं. संगीताची तारीफ करतच दोघांचेही ग्लास रिकामी झाले. पण विकासचे मन मात्र थाऱ्यावर नव्हते. भरलेला ग्लास हातात धरून तो आपल्याच विचारात बसून होता. सचिन पुन्हा ग्लास भरू लागला. तसे त्याचे लक्ष विकासच्या ग्लासकडे गेले. अरे विकास, तू असा गप्प का बसलास? अरे पी ना. विकास भानावर आला. डोक्यातील विचार झटकून त्याने हातातील ग्लास तोंडाला लावला आणि ते कडू घोट एका दमात पिऊन ग्लास रिकामा केला. त्याने काहीतरी बोलायला तोंड उघडलेच होते, इतक्यात आतून संगीताचा आवाज आला. काय हो, अजून काही हवं आहे का? संगीताच्या प्रश्नावर विकासने आपले तोंड उघडलेच होते, इतक्यात सचिन बोलला. नको वहिनी, सर्व आहे. फक्त थोडं मटण हवं होतं. मटण खरंच खूप भारी झालं आहे. अरे विशाल, विकास विशालशी काहीतरी बोलणारच होता. इतक्यात संगीता तेथे मटणाची भरलेली प्लेट घेऊन आली आणि विकासकडे एक जळजळीत चोरटा कटाक्ष टाकून आत गेली. तशी विकासची नजर जमिनीकडे वळली. एव्हाना सचिनने पुन्हा ग्लास भरले होते. मित्रा, हा बंगला लोकांच्या दृष्टीने भूत बंगला असला तरी तुला चांगलाच लाभला आहे हं. अरे विशाल, यात विकासचे काय श्रेय? या बंगल्याला वहिनींचे पाय लागले आणि या वास्तूचा कायापालट झाला असणार. झडणाऱ्या गप्पांबरोबरच आणि रित्या होणाऱ्या ग्लासबरोबरच त्यांच्या पोटात शिरणारी दारू आपले काम प्रामाणिकपणे पार पडत होती. बरोबर आहे सचिन, पण काय रे विकास, लोक अजूनही याला भूत बंगला समजतात की त्यांचा हा गैरसमज दूर झाला आहे? नाही यार, हा त्यांचा गैरसमज नाही, तर हा माझा गैरसमज आहे. अरे यार विशाल, चालू झालं बघ याचं नेहमीचं कोड्यातलं बोलणं. भूतं नाहीत हे माहीत असूनही हा आमच्याशी असं कोड्यात बोलतोय. सचिनच्या त्या वाक्याने दारूचा अंमल चढलेला विकास आता उसळून उठला. अरे कोणी सांगितलं तुम्हाला भूतं नसतात म्हणून? हे विकास, अरे तू अगोदर खाली बस. आणि हे तू काय बोलतोयस रे? तू अंधश्रद्धा उच्चाटन समितीचा सदस्य आहेस, विसरलास का? अगदी परवापर्यंत तरी तू भूतं नसतात म्हणून जनजागृती करत होतास आणि आज तू म्हणतोस भूतं असतात. अरे तुला काय दारू चढली की काय लगेच? नाही मित्रांनो, मला दारू चढली नाही, पण तुम्ही आंधळे झाला आहात. बरं, आम्ही आंधळे झालो आहोत. तू एकटा डोळत आहेस. मग आम्हा आंधळ्यांना तुला दिसणारं भूत बघायचं आहे. दाखव आत्ताच्या आत्ता, नाहीतर पुढच्या रविवारी तुला पुन्हा पार्टी द्यावी लागेल. सचिनने विकासला चॅलेंजच दिले. तू मला चॅलेंज देतोयस? हां, तसं समज आणि दाखव आम्हाला भूत. विशालनेही सचिनच्या बोलण्याला दुजोरा दिला. ठीक आहे, आज मी तुम्हाला हाडळ दाखवतो, हाडळ. विशाल आणि सचिनची उत्सुकता वाढली होती. ते सावरून बसले. हां, दाखव लवकर. 1 मिनिट थांब.
काय ग, ए संगीता, जरा बाहेर ये. विकासचे हात ऐकून आज चपात्या लाटणारी संगीता लगबगीनं बाहेर आली. काय हो, का बोलवलं? तसा विकासने आपला मोर्चा विशाल आणि सचिनकडे वळवला. अरे तुम्हाला हडळ बघायची होती ना? ही बघा, हीच ती हडळ जी रोज माझं रक्त पिते, माझं जिणं मुश्किल केलं हिनं. विकास संगीताकडे बोट दाखवत तावातावाने बोलत होता. त्याच्या त्या बोलण्याने संगीताने आपल्या डोक्यावरच हात मारून घेतला आणि पदर खोचून कमरेवर हात ठेवून लटक्या रागाने विकासकडे पाहतच उभी राहिली. तसे विशाल आणि सचिन वेड लागल्यासारखे हसू लागले. विशालने कसेबसे हसू आवरले. अरे तू वाहिनीना हाडळ बोलतोस? तू माझ्या घरी चल, मी तुला चेटकीन दाखवतो, चेटकीन. सचिनच्या त्या बोलण्याला विशालनेही पुस्ती जोडली. अरे थांब, अगोदर तुम्ही दोघेही माझ्या घरी चला, मी तुम्हाला कैलासीन दाखवतो. आपापल्या विनोदावर खुश होऊन सचिन आणि विशाल पुन्हा पोट धरून हसू लागले. त्यांच्या हसण्यात आता संगीताही सामील झाली होती. विकास मात्र चुपचाप बसून होता. अहो भाऊजी, यांना दारू चढली ना की मी यांना हडळ वाटू लागते. आता तुम्हीच सांगा, मी काय करू? अहो वहिनी, तुम्ही काहीच करू नका. हा काही याचा एकट्याचाच प्रॉब्लेम नाही आहे. दारू पिणाऱ्या आणि न पिणाराही सर्व पुरुषांचा हाच प्रॉब्लेम आहे. असले कसले विनोद करता हो तुम्ही आम्हा महिलांच्यावर? मी सर्व महिलांच्या वतीने तुम्हा पुरुष जातीचा जाहीर निषेध करते. संगीता खोटा खोटा निषेध नोंदवून लटक्या रागाने स्वयंपाकघरात गेली. तसे पुन्हा विशाल आणि सचिन पोट धरून हसू लागले. विकास मात्र डोक्याला हात लावून त्यांचे हे सर्व बोलणे ऐकत होता. बरे झाले सचिन, तू आज मला इकडे घेऊन आलास. खूप दिवसांनी मी आज इतके हसलो. नाहीतर घरी चिटकिनीसमोर मला तोंड उघडायलाही भीती वाटते. पुन्हा विशाल आणि सचिन हसू लागतात. इतक्यात आतून संगीताचा आवाज येतो. भाऊजी, थांबवा आता पिणं. सर्वजण शुद्धीत आहात तोवर जेवून घ्या, नाहीतर पसराल येतेच. आवरा पटकन, तोवर मी पानं मांडते. ए विशाल, आवर रे पटकन. आता एक शेवटचा पेक भर, मग आपण जेवून घेऊ. तिघांवरही दारूचा अंमल पुरता चढला होता. अरे पण संदीप अजून कोठे आला नाही? अरे कदाचित त्याला अजून काहीतरी महत्त्वाचं काम लागलं असेल. आता काय तो येईल असे वाटत नाही. चल, आपण जेवून घेऊ. पिणं आटोपून ते सर्व स्वयंपाकघरात जेवायला आले. संगीताने तिघांचीही पानं वाढून ठेवलेली होती. बसा भाऊजी, पोटभर जेवा. काही लागलं तर मागून घ्या, लाजू नका. हो वहिनी, आमच्यात फक्त संदीपच थोडा लाजरा होता, पण तो आला नाही. तिघेही जीव लागतात. वहिनी, तुमच्या हाताला खरंच खूप छान चव आहे. इतकं चांगलं जेवण आणि इतकं चांगलं मटण मी यापूर्वी कधीच खाल्लं नव्हतं. खरंच यार सचिन, मीही इतकं चविष्ट जेवण यापूर्वी कधीही जेवलो नव्हतो. वहिनी, मला अजून थोडं मटण द्या. मटणाची टेस्ट खरंच खूप छान आहे. चेष्टा मस्करी आणि जेवणाची तारीफ करत सर्वांचं जेवण आटोपले. तसे हात धुवून ते सर्वजण बाहेर येऊन हॉलमध्ये बसले. यार विकास, जेवण खरंच अप्रतिम होतं. तू खरंच खूप नशीबवान आहेस. सचिन मात्र कसल्या तरी विचारात होता. हे सचिन, अरे कसला विचार करतोयस? सचिन भानावर आला आणि आत पाहत त्याने हाक मारली. वहिनी, जरा बाहेर या. लगबगीनं संगीता बाहेर आली आणि स्वयंपाकघराच्या दरवाजात उभी राहिली. भाऊजी, मला बोलवलं? हो वहिनी, शहरात माझं शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं एक हॉटेल आहे. जर त्या हॉटेलमध्ये या पद्धतीचं जेवण केलं गेलं तर लोकांची अफाट गर्दी होईल. तेव्हा कृपया मला मटण बनवण्याची रेसिपी सविस्तर सांगा. अगोदर मटण कोठून खरेदी केलं येथून सुरुवात करा. सचिनने आपल्या खिशातील डायरी आणि पेन काढले आणि संगीताकडून रेसिपी लिहून घ्यायच्या तयारीत बसला. तशी संगीताही समोरच्या सोफ्यावर येऊन बसली आणि तिने बोलायला सुरुवात केली. त्याचं कसं आहे ना भाऊजी, कोणताही प्राणी जे अन्न खातो त्याचा अंश त्याच्या शरीरात उतरत असतो, हो की नाही? हो वहिनी, अगदी बरोबर. विशालने संगीताच्या बोलण्याला सहमती दर्शवली. तशी संगीता पुढे बोलू लागली. मग मला सांगा भाऊजी, या जगात असा कोणता प्राणी आहे
जो आपल्या आवडीप्रमाणे खातो आणि पितो. वहिनी, अख्ख्या जगात फक्त माणूस हाच एकमेव प्राणी आहे जो आपल्या जिभेचे चोचले पुरवतो. बाकी सर्व प्राणी फक्त पोट भरण्यासाठी मिळेल ते खातात. खरं आहे सचिन भाऊजी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलंय. संगीताच्या त्या उत्तराने सचिनबरोबर विशालही गोंधळून गेला होता. म्हणजे वहिनी, मी समजलो नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? लहान मुलाला एखादा प्रश्न न समजावा तसे संगीता स्वतःचीच असली आणि समजावून सांगू लागली. अहो भाऊजी, माणूस जर आपल्या आवडीनिवडीचे पदार्थ खात असेल तर त्याच्या खाण्यातील अंशही त्याच्या शरीरात मिसळतच असतील ना. मग मला सांगा, माणसाच्या मटणापेक्षा दुसऱ्या कोणत्या प्राण्याचं मटण चविष्ट असेल? संगीताच्या या प्रश्नानं विशाल आणि सचिनला धक्काच बसला. सचिनच्या हातातील डायरी आणि पेन केव्हा गळून पडले हे त्यालाच समजले नाही. विशाल आणि सचिन झटका बसावा तसे उठून उभे राहिले. त्यांच्या पोटातील जेवण आता ढुशा मारून बाहेर येते की काय असे त्यांना वाटू लागले. अहो वहिनी, ही काय चेष्टा करताय? मी चेष्टा नाही करत भाऊजी. मी खरं तेच बोलते. खोटं वाटत असेल तर या माझ्याबरोबर, मी दाखवते तुम्हाला. संगीता उठून स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागली. तिच्या पाठोपाठ सचिन आणि विशालही होताच. भाऊजी, तुम्हाला मी मटण कुठून आणले हे जाणून घ्यायचे होते ना? हे बघा. संगीताने स्वयंपाकघरातील कट्ट्यावर एका भांड्यावर झाकलेले कापड बाजूला केले. तसे सचिन आणि विशालचे डोळेच विस्फारले. त्या फडक्याखाली संदीपचे मुंडके दिसत होते. दोघांच्याही तोंडून अस्पष्ट किंचाळी बाहेर पडली. हा तर संदीप. हो भाऊजी, तुमचा हा मित्र मागे राहिला होता ना, तो इकडेच येत होता. मला वाटेतच भेटला आणि दुसरे सावध शोधण्याचा माझा त्रास वाचला. म्हणजे तुम्ही आम्हाला संदीपचे मांस? होय भाऊजी, बरोबर ओळखलं तुम्ही. मगापासून सचिन आणि विशालच्या पोटात होणारी मळमळ आता वाढली होती. ते दोघेही पळत जाऊन बाथरूममध्ये उलट्या करू लागले. विशाल आणि सचिन कसेबसे स्वतःला सावरत बाहेर आले. त्यांच्या मागोमाग संगीताही बाहेर आली. भाऊजी, तुम्ही सर्वजण मनसोक्त जेवला, पण अजून आमची बिरादरी उपासपोटी आहे आणि ते जेवणाची वाट पाहत आहेत. विशालने तिच्या बोलण्यामागचा हेतू ओळखला. तो धडपडतच बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण अचानक तो भला मोठा दरवाजा करकरतच धाडकन बंद झाला. विकास मात्र सोफ्यावरच्या कोपऱ्यावर बसून हताशपणे समोर घडणारे अघटित बघत होता. अरे विकास, वाचव आम्हाला. सचिन आणि विशाल विकासकडे याचना करत होते, पण विकासने नुसता एक दीर्घ श्वास घेतला आणि तसाच सोडला आणि पुन्हा निर्विकार चेहऱ्याने शांत बसून राहिला. चढलेल्या दारूमुळे आणि भीतीमुळे पळून जाण्याचे बळही सचिन आणि विशालच्या पायात शिल्लक राहिले नव्हते. संगीताची नजर मात्र त्या दोघांच्यावरही रुतली होती. शेवटचा पर्याय म्हणून ते दोघेही मदतीसाठी जोरजोराने ओरडू लागले. पण तो बंगला शहरापासून बऱ्याच लांबवर होता आणि आसपास माणसांची वस्तीही नव्हती. तसे त्यांच्या ओरडण्यात संगीताचे राक्षसी हास्य मिसळत होते. भाऊजी, आता तुमच्या या आरडाओरडीचा काही उपयोग होणार नाही, पण मी तुमची शेवटची इच्छा पूर्ण करेन. तुम्ही भूतं नसतात असं म्हणत होता. तुम्हाला भूतं पाहायची आहेत ना? थांबा एकच मिनिट, मी तुम्हाला दाखवते. अवसान गेलेले आणि लटपटणारे हातपाय गळ्यात घेऊन सचिन आणि विशाल आयुष्याची भीक मागत होते. पण संगीताचा मगाचा गोड हसरा चेहरा आता अक्राळ विक्राळ आणि विद्रूप दिसू लागला होता. तिने एक गगनभेदी आरोळी दिली. तिच्या आरोळीने वटवाघळांची झुंड घरात शिरावी तसे बंद दरवाजातून हवेत तरंगत काळ्या जिभा लपलवत एका मागोमाग एक अक्राळ विक्राळ आकृत्या बंगल्यात प्रवेश करू लागल्या आणि इकडे तिकडे उडू लागल्या. त्या भुकेजलेल्या आणि किळसवाण्या आकृत्यांच्या तोंडातून निघणाऱ्या आवाजाने सचिन आणि विशालचा जीव कंठाशी आला होता. त्यांच्या धडधडणाऱ्या हृदयाने आता गती घेतली होती आणि आता ते इंजिनाच्या वेगाने धडधडत होते. त्यांच्या सुकलेल्या घशातून आता शब्दही बाहेर पडत नव्हते. ते नुसतेच हातवारे करून संगीताकडे जीवाचे दान मागत होते. इतक्यात संगीताच्या तोंडून दुसरी गगनभेदी आरोळी बाहेर पडली. तशी त्या इशाऱ्याच्या प्रतीक्षेत असलेली ती भुतावळ सचिन आणि विशालवर तुटून पडली. जिवंतपणीच त्यांच्या शरीराचे लचके तुटू लागले. तसे साऱ्या खोलीभर रक्ताचे शिडकाव होत होते. त्या असह्य वेदनेने सचिन आणि विशाल ओरडत होते, तडपडत होते, आपली सुटका करून घेण्यासाठी धडपडत होते. पण त्यांची ती तडपड पाहून दया न येता संगीता आसुरी आनंदाने हसत होती. थोड्याच वेळात त्यांची ती तडपड मंदावत थांबली. आता सोफ्यावर फक्त
त्या दोघांच्या हाडाचे सांगाडे शिल्लक राहिले होते. मांसाचा एखादा कण की रक्ताचा एक थेंबही कोठे दिसत नव्हता. सारे फस्त करून त्या आकृत्या संगीताभोवती गिरक्या घेऊन बंद दरवाजातून बाहेर पडत होत्या. जणू त्या आकृत्या संगीताचे आभार मानून तिचा निरोप घेत होत्या. आता बंगल्यात फक्त संगीता आणि विकास दोघेच होते. संगीताने मानेने इशारा केला तसे विकास निश्चल मनाने यंत्रवत उठला आणि त्यानं ती हाडं पोत्यात भरली आणि सोबत कोपऱ्यातील टिकावानी फावडे घेऊन दरवाजा न उघडताच तो बंद दरवाजातून बंगल्यातून बाहेर पडला. धन्यवाद.